नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील उमापूर या ठिकाणी आहोत. उमापूर या ठिकाणी नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 31 मार्च रोजीपासून या ठिकाणी नारळी सप्ताहाची सुरुवात होत आहे. आपण उमापूरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत. कशा प्रकारे या भव्यदिव्य सप्ताहाचं आयोजन केलं आहे, कशा प्रकारच्या समित्या नेमलेल्या आहेत, कोणत्या समितीकडे काय जिम्मेदारी दिलेली आहे, पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे केलेली आहे, किती एकरमध्ये मंडपचं आयोजन केलं आहे, किती लाख या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी उमापूर या ठिकाणी आहोत. आपलं नाव सांगा अगोदर. राहणार कुठले? उमापूर. बरं, काय जिम्मेदारी आपल्याकडे आता एवढ्या मोठ्या नारळी सप्ताहाची? आमची 17-18 लोकांची मुख्य नियोजन कमिटी आहे. आम्ही ते म्हणजे काम पार पडतो सध्या. सगळ्याकडे जिम्मेदारी वाटून दिली. हो. आपलं नाव काय? कल्याण भाऊसाहेब आवटी, राहणार उमापूर. उमापूर माजी सरपंच. बरं, कशा प्रकारात आयोजन केले सप्त्याचं? हे व्यवस्थित एक सगळ्या याच्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक काम निवडून त्याला दिलेले वाटून दिलेले आहेत. आणि या सप्ताहात जे कमिट्या आहेत प्रत्येक कमिटीची जिम्मेदारी दिलेली आहे. त्याप्रमाणे ते कमिट्या करतील का? किती कमिटीची नेमणूक केली? बरं, जवळजवळ 8-10 कमिट्या झाल्या आहेत. तसे 17 एका कमिटीमध्ये किती लोकांना सहभाग घेतला? 10-10, 15-15 घेतले. बरं, जिम्मेदारी वाटप केली. आपलं काय नाव? शंकर मारुतीराव वाघमारे, राहणार उमापूर. बरोबर. कशा प्रकारे आयोजन आहे? आता एकच दिवस बाकी आहे, 31 मार्चला सुरुवात होती. आता सगळ्या कमिट्या सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता त्याच्यातून आता सगळ्या चर्चेने आता उद्याच्या स्वागताची तयारी आत्ताच सगळ्यांनी मीटिंग घेऊन ठरवलं आहे की उद्या आता महाराज आल्यानंतर कशा प्रकारे तिथून सुरुवात करायची. तिथं अगोदर स्वागत करून मग रथामधून महाराज इथपर्यंत वाजत गाजत सगळ्या अशा भव्य मिरवणूक निघून इथपर्यंत मंडपामध्ये येऊन नंतर फुलाचा कार्यक्रम होणार. तुमचं काय नाव? गोविंद हरिभाऊ आहेर, राहणार उमापूरचे. बरं, उद्या आता 31 मार्च आहे. 31 मार्चला मोठं सप्त्याचं आयोजन झालं. कशा प्रकारे शोभायात्रेचं आयोजन केलं? यात्रेला आता टाळकरी आहेत, भजनेकरी आहेत, पुन्हा ते झांज पथक आहे, एक गावातल्या मुलींचं लयजीन पथक आहे. सर्व व्यवस्था व्यवस्थित झालेली. सकाळी 11 वाजता इथं येणार सगळी पथकं, ते सगळे मिरवणूक इथं. बरं, कशा प्रकारे आता कीर्तनाचं आयोजन होणार आहे? म्हणजे 8 दिवसाचा जो सप्ताह चालू राहणार आहे, कोणत्या बाबाचं कोणवारी कीर्तन राहणार आहे? काही माहिती असेल आपल्याला? माहिती आहे ना, पण ते आता एवढी लक्षात नाही राहत ना. हां, बरं, पॉम्पलेट उपलब्ध करून घ्या. तुमचं काय नाव? माझं नाव केशवराव भाऊसाहेब आवटी, राहणार उमापूरचं. कशा प्रकारे आयोजन झाले सप्त्याचं? व्यवस्थित आयोजन झालेलं आहे. सगळं भव्य दिव्य मंडपाचं काम पूर्णत्वेला गेलं आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकाचं काम सगळं स्वयंपाकघर हे ते किराणा सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि युद्ध पातळीवर तयारी चालू आहे उमापूरमध्ये. किती लाख भाविक भक्त येऊ शकते सप्त्याचं म्हणजे लाभ घेण्यासाठी? 8 दिवसात जवळजवळ 10-1 लाख लोक तर सहज येऊन जाते. हो, सगळी तयारी झाली, पूर्ण तयारी झालेली. पाण्याची आणि पार्किंगची काय सोय केली? पार्किंगची एक कमिटी स्थापन केली आहे. रोडच्या कडेला पार्किंगची व्यवस्था केली. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. हो, सगळं म्हणजे सक्रिय आहे, टीम सगळी सक्रिय आहे. पूर्ण समाज सक्रिय आहे. 18 पगड जात सगळा पूर्ण बहुजन समाज पूर्ण सक्रिय आहे. कुठलाच समाज मागं नाही. बाबांना येण्यासाठी काही हेलिकॉप्टरचं आयोजन केलं? हेलिकॉप्टरचं आयोजन केलं आहे. सकाळी 9 वाजता ते मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये उतरणार आहे. आणि तिथून रथामध्ये त्यांचं पूर्ण रस्त्याने भव्य मिरवणूक, टाळकरी, लयजीम, नाशिकचं एक झान पथक हे सर्व तयारी करून सगळं मिरवणूक आणून इथं फुलं पडणार आहे. आपलं काय नाव म्हणले? नंदकुमार सातभाई, राणा उमापूर. बरं, आता अंतिम टप्प्यात काम आले. कशा प्रकारे नियोजन सुरू आहे? पूर्ण नियोजन चांगल्या प्रकारे झालेले आहे. किती बाबा येणार आहेत आणि कुठले बाबा येणार आहेत? बरेच ठिकाणचे बाबा येणार. सगळ्यांना निमंत्रण पत्रिका दिलेली आहेत. काही सांगू शकता कोणत्या बाबाचं कोणवारी कीर्तन आहे असं काही? गिरगाव महाराज यांचं निवृत्ती महाराज इंदोरकरांचं कीर्तन शेवटच्या दिवशी. त्याच्या आदल्या दिवशी बाळू महाराज गिरगाव करायचं. पॉम्पलेट असेल तर सविस्तर माहिती द्या. हां, बरं. हां, हे पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचं कीर्तन आहे. काही नाही. बरं, ठीक. जलाल महाराज सय्यद यांचं कीर्तन आहे. तिसऱ्या दिवशी जयेश महाराज भाग्यवंत यांचं कीर्तन आहे. चौथ्या दिवशी खोले महाराज यांचं कीर्तन आहे. 5व्या दिवशी बाळू महाराज गिरगावकर यांचं कीर्तन आहे. आणि 6व्या दिवशी निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं कीर्तन आहे. आणि शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचं कीर्तन आहे. आणि कालच कीर्तन
शिवाजी महाराजांचं कीर्तन. नारायण तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर भांडेकर, उमापूर. उमापूर. कसं आहे आता आयोजन कशा प्रकारे? एकदम सगळंच पद्धतशीर झालेली कमिटी आमची जबरदस्त आहे. त्याच्यामुळे सगळ्या नियोजन सगळं पद्धतशीर केलेलं आहे. किती कमिट्या नेमणूक झाली? जवळ 17-18 कमिटी आहेत. एक कमिटीत किती लोक सहभागी झाले? 20-22. कशा कशा प्रकारे जिम्मेदारी दिली बरं आता 18 लोकांकडे समितीकडे? कोणाचं वाढायची कमिटी आहे, कोणी पार्किंगची कमिटी आहे, कोणी अजून सेवा देणारी कमिटी आहे. अशा भरपूर कमिटी आहेत. सगळं नियोजन झालं. सगळं किती लाख येऊ शकतात लोक? 10 लाख रुपये. 10 लाख. हां. बरं आता सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह नारळी खूप मोठा असतो. ह्याला खर्च मोठा असतो. कशा प्रकारे नियोजन झालं आपलं? खर्चाचं नियोजन कशा प्रकारे? नियोजन आमची वर्गणी झाली ना आमची. 1.25 कोटीची पुढे वर्गणी गेली आमची. हां. तुमचं काय नाव? माझं नाव बाळासाहेब लक्ष्मण बागडे, राहणार उमापूर. काय सांगाल कशा प्रकारे नियोजन आहे आणि कशा प्रकारे आता सप्त्याचं आयोजन झालेलं आहे? आयोजन हे उमापूरमध्ये 1 नंबर झालेला आहे. सप्ताह ना भूत ना भविष्य होणार आहे. नियोजन 1 नंबर आहे. सगळ्या ज्याच्या त्याच्या कमिट्या जिकडे तिकडं केलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था इकडं, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाची व्यवस्था, नंबर 1 सुविधा एकदम केली. बरं आता 47 वर्षानंतर उमापूरला सप्ताह होतोय. काय बदल वाटते आपल्याला? त्यावेळेस पहिल्याने जो झाला होता तर त्यावेळेस समाज कमी होता आणि थोडं त्यावेळेचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे आता त्या गोष्टीला जो उणेपरे 50 वर्षच म्हणायचे. 47 वर्ष म्हणजे 50 वर्षाचा काळ त्याच्यामध्ये लोटलेला आहे. आणि त्यावेळेस म्हणजे असं इतक्या सुविधा वगैरे हे नव्हते, वाहनं हे ते नसल्यामुळं समाज फक्त गावापुरता, गावातले पंचक्रोशी बाहेरच्या थोड्या एवढ्यापुरताच मर्यादित होता. पण आताचं जे एकदम विस्तीर्ण स्वरूप त्याला आलेलं आहे, फार मोठं. त्याच्यामुळं त्यावेळेसचा ना आताचा जसं 47 वर्षाचा फरक आहे तसं म्हणजे 50 पटीचाच फरक आहे म्हणायला असं हरकत नाही. आता खर्चाविषयी काय सांगतात? 47 वर्षापूर्वीचा खर्च आणि आत्ताच्या खर्चात काय फरक वाटतो खूप आपल्याला? फरक आहे याच्यात. कारण त्यावेळेस महागाई नव्हती, काही नव्हती. आता भरपूर महागाई. लोकसंख्या त्यावेळेस कमी होती. आज गावाची लोकसंख्या आणि आसपासची लोकसंख्या भरपूर वाढलेली. त्याच्यामुळे खर्च भरपूर होणार. त्यामुळे आम्ही एकरी 2,000 रुपये अशी वर्गणी केली आणि माणसी 1,000 रुपये अशी वेगळी पुन्हा वर्गणी. असं जवळ 1.25 कोटीपर्यंत आत्तापर्यंत निधी झालेला आहे आणि तो पुरेल असं आम्हाला वाटतंय. आणि महाप्रसादाचं आयोजन कशा प्रकारे असणार आहे आता? मग जवळजवळ 105-111 पोते आमची गाळण्याची क्षमता झाली अशी म्हणजे नियोजन ठरले. आणि बघू आता पुढे जास्त काय कमी जास्त होईल तर. किती एकरमध्ये आता हे कार्यक्रमाचं आयोजन झाले? 52-55 एकरमध्ये कार्यक्रमाचं नियोजित आयोजन आहे. पार्किंगची किती एकर सुविधा आहे? पार्किंगला जवळजवळ इकडं 10 एकरची पार्किंग आहे. पुरेल असं वाटतंय? इकडल्या बाजूला 15 आहे आणि आमच्या गावाच्या काही इकडं मार्केट कमिटीकडे, काही इकडे म्हणजे चौबाजूने आम्हाला पार्किंगला जागा आहे. ज्या लोकांना आता समजा बोरगाव कंपनी गंगथडीचा जो भाग आहे तो सगळी पार्किंग त्यांची इकडे राहील. इकडला जो भाग आहे समजा बंगाली पिपळा, कुंभे, जळगाव यांची पार्किंग सगळी इकडे मार्केट कमिटीकडे राहणार. बरं आता सप्त्याला भाविक भक्त आपले गेवरा तालुक्यात येतील का बीड जिल्ह्यातले का मराठवाड्याचे येऊ शकतात? मराठवाड्यातील येतील ना. आम्ही जिथं हे दिलं तर निमंत्रण त्यांना. काही तरुण कोण आहे की बोलणाऱ्यापैकी एक तरुण? शरद आहेर, उमापूरचे. उमापूरचे. कशा प्रकारे आयोजन केले आता? आयोजन हे कमीत कमी 15 महिने झाले. हे नारळी सप्त्याचे आयोजन चालू आहे. नाही आता उमापूरच्या सप्त्याची चर्चा अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतील. सोय होईल का असं वाटतंय का आपल्याला? 15 महिन्यापासून जे नियोजन चालू याचा अर्थ सोयी होणारच. कारण काय सर्व कमिटी आहेत आमचे पूर्ण रात्रंदिवस आम्ही सगळं म्हणजे चालू आहे. आणि त्याच्यात आम्हाला संपूर्ण गावकऱ्याची टीम ही सहकार्य करते. आणि 1 महिन्यापासून जे आपलं जागेचं नियोजन होतं 1 महिन्यापासून चालू आहे. म्हणजे पूर्ण झाली तयारी? पूर्ण तयारी झाली. बरोबर. काय वाटतं आता 47 वर्षापूर्वी आता आयोजन होते सप्त्याचं, काय फरक जाणवतोय आता? आता श्री क्षेत्र नारायणगड याचा वार्षिक सप्ताह आहे. 84वा वार्षिक सप्ताह आहे. आणि विषय असा आहे की बा आम्हाला दुसऱ्यांदा मान भेटला या. आणि ही जी युवा पिढी पहिला झाला आमचा 47 वर्षापूर्वीचा, आता त्याच्यानंतर आम्हाला हे मान भेटला. आता युवा पिढीला हे पुढचे समज हे होणार आहे. पिरांना होईल. तुमचं काय नाव म्हणले? ज्ञानेश्वर शिवाजी पिंगळे, राहणार उमापूरची. बरोबर. काय सांगाल आता 8 दिवसाचं आयोजन आहे कीर्तन महोत्सवाचं, कशा प्रकारे कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे, कोणकोणते बाबा येणार आहेत आणि वेळ कशी राहणार आहे? प्रथमतः आम्ही तुम्हाला तुम्ही या सप्त्याच्या ग्राउंडवर आलात, दैनिक संघर्ष योद्धामध्ये आमच्या ठिकाणी आला, तुमचं प्रथमतः स्वागत करतो. आणि
श्री क्षेत्र नारायणगड ही म्हणजे महाराष्ट्राची धाकटी पंढरी आणि उमापूरचा आणि नारायणगडचं एक अतूट नातं आहे की ज्यावेळेस नगरनारायण महाराज नारायणगडाला चालले होते त्यावेळेस उमापूर या ठिकाणी त्यांच्या पादुका आहेत ते विश्रांतीसाठी थांबले होते. त्यामुळे नारायणगडचा आणि उमापूरचा एक अतूट नातं आहे. त्यामुळं हा सप्ताह बीड जिल्ह्यात अशी चर्चा आहे की हा भव्यदिव्य होणार आहे आणि सर्व युवा पिढी, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व गावकरी आम्ही सर्व तन मन धनाने या 15-20 महिन्यापासून या तयारीला लागलेलो आहेत. आणि त्यामुळं असा सुसज्ज मंडप, त्यानंतर मोठं सुसज्ज स्वयंपाकगृह, जेवणाचा मंडप असेल, गावगावच्या ज्या गावाला आम्ही भेटी दिल्यात, ज्या भाकरीच्या पंक्ती असत्या, 8-10 भट्ट्या आहेत भाजीसाठी, अशा येणारा कुठल्याही माणसाची कोणतीही गैरसोय होणार नाही. जागोजागी पाण्याचे टँकर, शौचालय अगदी आपण पाहू शकतात. देवघर म्हणजे पार्किंग व्यवस्था कुठल्याच उमापूरकर म्हणजे सप्त्याच्या कुठलीच कसर सोडणार नाहीत. येणारे जे महाराज लोक आहेत की जे रामायणाचार्य क्षमाधान महाराज शर्मा, ख्यातनम कीर्तनकार, ख्यातनम रामायणाचार्य, मोठमोठे गायक, संगीत विशारद, भजनी मंडळ, असा एक भव्यदिव्य आणि भक्तीचा हा सोहळा याचा आनंद घेण्यासाठी मी तर संपूर्ण बीड जिल्हा आणि जो पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जर आमचा समजा नारायणगडचा प्रभाव आहे ते सर्व भक्तजन मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. कोण बोलणार आहेत? याचं नाव सतीश करपे. बरं, काय सांगताल? भव्यदिव्य असं आयोजन झाले सप्त्याचं. नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आधी ब्रह्मवेतन तपे पूर्ण केला, दिली भेटे देवे आले पंढरीला, नमस्कार माझा श्री नगरनारायणला. तर धाकली पंढरी ओळखली जाते त्याचा हा सप्ताह आहे. पण असा सप्ताह इथं कुठं होणार नाही. महाराष्ट्रात नंबर 1चा सप्ताह होणार आहे. एवढा प्रशस्त 52-55 एकरचं हे एकरचं प्रांगण आहे. एवढा मोठा सप्ताह कुठंच होणार नाही. आणि जी पार्किंगची व्यवस्था म्हणता तुम्ही, 15 एकरची पार्किंगची व्यवस्था आहे. तुम्ही इकडे मालेगाव बुद्रुक पाथरवाला हे इकडल्या साईडची पार्किंग पलीकडे होणार. जे माटेगाव येणार ते मार्केट कमिटीमध्ये राहणार. माटेगाव, राजपिंपरी, देवपिंपरी तिकडच्या साईडचे लोक येणार तिकडे पार्किंग आहे. गेवराईन जे लोक येणार आहेत त्यांची पार्किंग पलीकडल्या साईडने राहणार, जेणेकरून पार्किंगचा लोकांना जाणाऱ्या येणाऱ्याला अडथळा होणार नाही. याची सुविधा हे उमाप्रकारांनी काळजी घेतलेली लोकांची. बघा तुम्ही प्रत्येक माठाखाली, झाडाखाली जा, प्रत्येक झाडाखाली माठा लावलेली आहेत पाणी पिण्यासाठी, एकदम थंड पाण्याची. आणि त्याची सोय इतकी उत्कृष्ट प्रकारे केली, कमिटीने इतकी उत्कृष्ट प्रकारे सोय केली की जे लोकांना ताण व्हावं नाही, त्याच्यामुळे सावली ठेवलेली आहे. मंडपची बी छान व्यवस्था आहे. बरं, आता 8 ते 10 लाख लोक येणार आहेत. उमापूरकर म्हणतात पाण्याची कमतरता पडेल, असं आम्ही पाहिलं, ऐकले, चर्चा आहे. आता एवढं भव्यदिव्य आयोजन केले सप्त्याच्या ठिकाणी पाण्याची काय कमतरता होऊ शकते का? तुम्ही म्हणतात पाण्याची कमतरता वाटते. आमच्या इकडं पाण्याची एक अशा टँकरची सुविधा केलेली, प्रत्येक झाडाखाली आम्ही टँकर ठेवणार आहेत. ते टँकर ठेवून हे बघा ते टँकर लावलेले आहेत तिथं. सध्या पण पाण्याची आम्ही जार लावलेले आहेत. प्रत्येकाला पाणी पिण्यासाठी एकदम मुबलक सुविधा करून ठेवलेली. आज कोणाला अडचण येणार नाही हे आमची दक्षता घेतो आम्ही तुमची. धन्यवाद. कोण बोलणार? तुम्ही बोलणार दिलवाल. प्रत्यक्षात पाहिलेलं आहे उमापूर या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींनी मोठा सहभाग घेतलेला आहे. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं या 8 दिवसामध्ये कमीत कमी 10 लाख लोक महाराष्ट्रातील भाविक भक्त या सप्त्याच्या आयोजनासाठी या ठिकाणी म्हणजे महाप्रसादाचं आयोजन देखील केलेलं आहे. 8 ते 10 लाख लोक महाराष्ट्रातील या उमापूर नगरीमध्ये या सप्त्याच्या आयोजनासाठी येणार आहेत. आणि या ठिकाणी शिवाजी बाबा महाराज यांच्या उमापूरकरांनी हेलिकॉप्टरचं देखील आयोजन केलं आहे. भव्यदिव्य अशी शोभायात्रेचं देखील आयोजन केलं आहे. 15 ते 20 लोकांचं नियोजन केलेलं आहे. 52 एकरचा मंडपाचं आयोजन केलं आहे. 52 एकरपैकी जवळपास 15 ते 30 एकरमध्ये पार्किंगची सोय केली आहे. ज्या त्या दिशेच्या गावांना ज्या त्या दिशेच्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे. उमापूर गावाला जरी पाणी पुरवठ्याची योजना कमी प्रमाणात असली तरी देखील या सप्त्याच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची सोय केली जाणार आहे. जागोजाग पाण्याचे टँकर, रांजण असे थंड पाण्याचे जार या ठिकाणी गावकऱ्यांनी म्हणजे आयोजन केलेलं आहे. सज्ज अशी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. जवळजवळ 150-200 लोकांची टीम समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी आहे. आणि गेल्या 15 महिन्यापासून ज्येष्ठ मंडळीसह या ठिकाणचे तरुण या सप्त्याचं आयोजन करत आहेत. आणि खरोखरच बीड जिल्ह्यामध्ये नंबर 1चा सप्ताह यावर्षी 74वा सप्ताह उमापूरकरच्या म्हणजे दुसऱ्यांदा त्यांच्या आलेला आहे. आणि उमापूरकर सज्ज झालेले आहेत भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी. या ठिकाणी महाप्रसादाचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे. जवळपास ग्रामस्थांनी ₹1.25 कोटी जमा करून ठेवलेले आहेत. कुठेही कमी पडणार नाही, शिल्लक राहील असं नियोजन केलेलं आहे ज्येष्ठ मंडळींनी. आणि खरोखरच राजकारणाच्या विरहित या ठिकाणी जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी या ठिकाणी आपलं तन मन धन लावून या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापू साहेब. धन्यवाद. नगरनारायण महाराज की जय. सगळे लोक यांना बी हे देणार.
असं माग आहे म्हणजे सगळे दिसतील सगळं माग माग नगरनारायण महाराज की जय.